नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंग पियदस्सी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आज या ठिकाणी आयुष्यमती उपासिका शिल्पाताई थूल या परिवारामध्ये आज बाबांचं नाव काय, कालकथित दिवंगत स्मृतिशेष मधुकरजी थूल यांचा प्रथम पुण्यानुमोदन पुण्यस्मरणाच्या या कार्यक्रमाचं आयोजन या थूल परिवारांनी केलेलं आहे। सोबतच या वर्धा येथील रुक्मिणीनगर येथील रत्नसंभव बुद्धविहाराशी संबंधित श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी साधू साधू म्हणा। आज या कालकथित दिवसाच्या निमित्तानं या सल्लसुत्तामध्ये आपण काही लोक फोटोमध्ये बुद्धवासी लिहित असतो, बुद्धवासी। तर हा बुद्धवासी शब्द रॉंग शब्द आहे। बुद्धवासी हा शब्द ऍक्च्युली कुठल्याही बौद्ध साहित्यामध्ये तुम्हाला सापडणार नाही, बुद्धवासी। तर हा जो बुद्धवासी याचा अर्थ जसा आपण वर्षावास म्हणत असतो, परिवास म्हणत असतो, तर हे जे वास म्हणजे काय, तर वास म्हणजे वास्तव्य करणे, वास म्हणजे काय, तर वास्तव्य करणे, त्या ठिकाणी थांबणे, तर त्याला वास म्हणत असतात। तर हे जे बुद्धवासी हा जो शब्द आपण प्रयोजन करतो, मी तुम्हाला सांगितलंच आहे की बुद्धवासी हा शब्द कुठल्याही बौद्ध साहित्यामध्ये तुम्हाला हा शब्द सापडणार नाही। बौद्ध धम्मामध्ये उपवास नावाचा शब्द तुम्हाला कुठेच सापडणार नाही। बौद्ध साहित्यामध्ये तुम्ही त्रिपिटक जरी चाळलं, कोणताही ग्रंथ चाळला, कुठलंही सुत्त चाळलं, त्याच्यामध्ये तुम्हाला उपवास नावाचा शब्द सापडत नाही। बौद्ध धम्मामध्ये उपवास नाही, उपोसत आहे। उपोसत म्हणजे काय, ज्याला उपोसत वारीतशील म्हणतात। उपोसतामध्ये 8 शील ग्रहण करायचे असतात। नेहमी आपण पंचशील ग्रहण करत असतो आणि महिन्यातून 4दा म्हणजे 2 अमावस्या, 1 अष्टमी आणि 1 पौर्णिमा असं महिन्यातून आपण जे अष्टशील, अष्टशील म्हणजे काय, म्हणजे 5 जे सील असते त्याच्या सोबतच आपण एक्स्ट्रा सील आपण ते ग्रहण करत असतो। म्हणजे त्याला पाली भाषेमध्ये अर्य अठ्ठशील उपोसत वारीतशील असं म्हटलं जातं बघा। अर्य अठ्ठशील उपोसत वारीतशील। आता तुम्हाला एवढा लांबलचक शब्द जरी नाही येत असेल तरी पण उपवास, पौर्णिमेचा उपवास, अमावस्येचा उपवास, अष्टमीचा उपवास असं आपण म्हणूच नाही। उपवास नावाचा शब्दच बौद्ध साहित्यामध्ये नाही। भगवान बुद्धांचा उपोसत आहे। एवढा लांबलचक शब्द जरी तुम्हाला म्हणता येत असेल तरी आपण उपवास या ठिकाणी उपोसत हा शब्द ग्रहण केला पाहिजे। उपोसत हा शब्द लक्षात ठेवायचा आहे। जसं ब्राह्मणी धर्मामध्येही उपवास असतात, काही लोक त्याला व्रत म्हणतात आहे ना, उपवास असतात ना, तर ते उपवास कुठल्या तरी देवाच्या, कुठल्या तरी देवीच्या, कुठल्या तरी महाराजांच्या, कुठल्या तरी बाबांच्या नावानं ते उपवास पकडत असतात, ते व्रत वैकल्य ठेवत असतात आणि ते मग ते त्याच्यामध्ये 8 शील नसतात। ते लोक सरळ सरळ अन्नाचा त्याग करत असतात आणि ते त्याच पद्धतीची एक मन्नत असते त्याची, तू मला असं असं तर मी तुला तसं तसं, तर तू मला तसं तसं नाही तर मग मी तुला तसं तसं नाही, असं आहे का नाही। देवी देवतांसमोर ते तसे बोलून दाखवतात। पण बुद्ध धम्मामध्ये तुम्ही बुद्धाला काहीही म्हणू शकत नाही।
अनेक लोक म्हणत असतात की बुद्धाने मूर्तीपूजा सांगितली नाही, म्हणजे तरी पण काही लोक बुद्धाची मूर्तीपूजा करत असतात. परंतु आपण जर जगाच्या इतिहासात जर बघितलं तर जगामध्ये सर्वात आधी बुद्धाचीच मूर्ती तयार झाली. जे आपण हिंदू धर्माच्या 33 कोटी देवी देवता मूर्त्या म्हणतो का नाही, नंतर मग तो मुस्लिमांचा काबा तयार झाला, ज्याला ईदगाह म्हणतात. किंवा तुम्ही ख्रिश्चन धर्मामध्ये पहा, येशूची मूर्ती तयार झाली, त्यांचा क्रूस तयार झाला, येशूची आई मेरीची मूर्ती तयार झाली. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जगामध्ये सर्वात प्रथम सर्वात आधी जगाच्या पाठीवर जर कोणाची मूर्ती तयार झाली तर ती म्हणजे तथागत बुद्धांचीच झाली. आणि तथागत भगवान बुद्धांच्याच मूर्तीची प्रथम मूर्ती पूजा झाली. बरोबर. तर बुद्धाच्या धम्मामध्ये सुरुवातीला म्हणजे बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं. महापरिनिर्वाण म्हणजे बुद्धाचं मरण नसते, बुद्धाचं महापरिनिर्वाण असते. तर बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर एक राजा होऊन गेला, बौद्ध सम्राट राजा, त्याचं नाव होतं कनिष्क राजा. काय नाव होतं? तर हा कनिष्क नावाचा बौद्ध राजा होता. त्याची राजधानी होती आजचं मथुरा नगर, आणि इकडे पाकिस्तानमध्ये पेशावर नावाचं नगर, आणि इकडे काश्मीर प्रांतामध्ये ते श्रीनगर. तर अशा 3 त्यांच्या राजधान्या होत्या, प्रांतिक राजधान्या पकडून. तर या बौद्ध सम्राट कनिष्काने पहिल्यांदा गांधार देशामध्ये, गांधार देश म्हणजे ना आजचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, बुद्धाच्या काळामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भारत हे नावच नव्हते, बांगलादेश वगैरे, या संपूर्ण भूभागाला त्या काळामध्ये जम्बूद्वीप या नावाने ओळखल्या जात होतं. आजही जम्मू काश्मीरमध्ये जम्मू हा शब्द येतो, म्हणजे तो जम्बूद्वीपाशी संबंधित आहे. तर जी 4थी धम्मसंगीती काश्मीरला भरली होती, कुंडलवनला. कुंडलवन नावाचं ठिकाण आजही आहे ते काश्मीरमध्ये, त्याला सध्याला हारवन या शहरा नावानं ते ओळखल्या जाते. तर म्हणजे त्या कुंडलवन मध्ये 4थी धम्मसंगीतीचं आयोजन झालं. वसुमित्र नावाचे एक अर्हत भिक्खू आणि अश्वघोष नावाचे एक आणखी अर्हत भिक्खू, या 2 भिक्खूंच्या मार्गदर्शनात, नेतृत्वामध्ये बौद्ध सम्राट कनिष्कानं धम्मसंगीतीचं आयोजन केलं. आणि त्या 4थ्या धम्मसंगीतीचं आयोजन काश्मीरला केलं. आणि त्या 4थ्या धम्मसंगीतीमध्ये असं पारित केलं भिक्खू संघाने आणि बौद्ध सम्राट कनिष्क राजाने की आता बुद्धाची मूर्ती तयार करायची. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्धांच्या प्रतीकांची पूजा व्हायची. प्रतीकांची म्हणजे काय? बुद्धाच्या जन्माचं प्रतीक काय आहे? पांढरा शुभ्र हत्ती, जो महामायेच्या स्वप्नामध्ये आला होता. कोण्या दिवसाला? आखाडी पौर्णिमेला. तर या आखाडी पौर्णिमेला पांढरा शुभ्र हत्ती, आणि त्या पांढऱ्या शुभ्र हत्तीच्या सोंडामध्ये पांढरं शुभ्र कमळाचे फूल, ज्याला पुंडरीक म्हणतात पाली धम्मलिपी भाषेमध्ये. तर या पांढऱ्या कमळाचं आणि बुद्धाच्या त्या जन्माचं प्रतीक म्हणून ते कमळाची आणि पांढऱ्या हत्तीची पूजा करायची. ठीक आहे. बुद्धाच्या गृहत्यागाचं म्हणजे काय? महाभिनिष्क्रमण. जगाच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी, मंगलासाठी आपल्या सर्वस्व सुखाचा त्याग करत असतो. भौतिक सुखाचा, सर्व प्रकारच्या सुखांचा त्याग करतो, त्याला महाभिनिष्क्रमण म्हणतात. तर बुद्धाने महाभिनिष्क्रमण म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने महाभिनिष्क्रमण आखाडी पौर्णिमेच्या दिवशी केलेलं होतं. आणि कोण्या वयामध्ये? वयाच्या 29व्या वर्षामध्ये, रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून. ठीक आहे. तर मग सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केलेला आहे, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने. तर त्यांच्या गृहत्यागाचं प्रतीक कोणतं सांगायचं? तर गृहत्यागाचं प्रतीक म्हणजे घोडा दाखवला जातो. आजही तुम्हाला सांची स्तूपावर घोडा दिसते. तर हे घोडा कशाचं प्रतीक आहे? सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाचं, महाभिनिष्क्रमणाचं प्रतीक आहे. बरोबर आहे. किती झाले आता हे सिम्बॉल? 3 झाले. आणि सिद्धार्थ गौतम हे जेव्हा सम्यक संबोधी प्राप्त करण्यासाठी त्या झाडाखाली बसत असतात, म्हणजे जे पिंपळ म्हणून ओळखल्या जातं, आणि नंतर ते जगविख्यात म्हणून बोधिवृक्ष या नावानं ओळखल्या जातं. जगामध्ये सर्वात जास्त कोणत्या वृक्षाची पूजा होते? बोधिवृक्ष, पिंपळाची. वडाची नाही होत, परंतु वडाचं महत्वही बौद्ध धर्मामध्ये आहे. बुद्धाने कुठल्याही झाडांमध्ये, वृक्षांमध्ये कधीही भेदभाव केलेला नाही आहे. तर ज्या ठिकाणी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी ज्ञान प्राप्ती केली, बुद्ध झाले, ते ज्ञान प्राप्तीचं साक्षीदार काय आहे?
ते पिंपळ म्हणजे बोधिवृक्ष आहे. मग त्या बोधिवृक्षाची पूजा स्वतः बुद्धानेच केली आहे आणि तेव्हापासून जगामध्ये बोधिवृक्षाची पूजा सुरू आहे, आजतागायत आहे. सम्राट अशोकाने 84,000 महाविहार पूर्ण जम्बूद्वीप भारतात बांधले होते. तर 84,000 विहारापाशी, महास्तूपापाशी सम्राट अशोकाने 84,000 पिंपळांची म्हणजे बोधिवृक्षांची झाडं लावलेली होती. लक्षात घ्या, म्हणजे एवढं बोधिवृक्षाचं महत्व आहे. तर बुद्धाच्या ज्ञान प्राप्तीचं प्रतीक म्हणजे काय? बोधिवृक्षाची पूजा. आज काल तुम्ही पाहिलं असेल वडाच्या झाडाची लोकांनी, महिलांनी पूजा केली आहे. जगामध्ये बुद्धाच्या कालखंडामध्ये आपण बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ वाचला, बघा ना, बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ वाचला तर सुजातानं जी खीरदान केली होती बुद्धाला, ते कोणत्या झाडाखाली? वडाच्या झाडाखालीच केली होती. आणि त्या वडाच्या झाडाखाली जेव्हा सुजातानं खीरदान केली होती बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला, ते बुद्ध व्हायचेच होते, अजून सम्यक संबोधी त्यांना हासिल व्हायची होती. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या झाडाखाली सुजाता या स्त्रीने खीरदान केली होती तर ते झाड होतं वडाचं झाड. आता तिनं खीरदान करायच्या अगोदर त्या वडाच्या झाडाला संकल्प केला होता. कोणी? सुजाताने. कोणता संकल्प? मला पती मिळावा. कोणता? म्हणजे श्रीमंत पती मिळावा, चांगला पती मिळावा, आणि पती मिळाल्याच्या नंतर मला पहिला पुत्र रत्न जन्माला यावा, म्हणजे मुलाच्या रूपामध्ये. तर तिला वाराणसीला वगैरे देण्यात येत असतं सुजाताला. तर सुजाता खीरदान करायच्या अगोदर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला खीरदान करायच्या अगोदर माहिती आहे का काय करत असते? ती त्या झाडाची काय करत असते? पूजा करत असते. म्हणजे आपण जर बौद्ध साहित्यामध्ये पाहिलं, बुद्धाच्या समकाळामध्ये जर पाहिलं तर सुजाता काय करत आहे? सुजाता आधी त्या वडाच्या झाडाची पूजा करताना दिसते. आज ज्या ब्राह्मणी हिंदू धर्मामधील ज्या स्त्रिया वडांच्या फेरा वगैरे मारतात, आपल्याला माहिती आहे पांढरं सूत्र वगैरे ते गुंडाळतात. आता थोडं तुम्ही कल्पना करा, हे पांढरं सूत्र वगैरे, बरोबर आहे ना? आपण ते श्रीलंका किंवा थायलंड सारख्या बुद्धिस्ट पारंपरिक राष्ट्रामध्ये सूत्र वगैरे बांधतात, आपण भारतीय लोकांमध्ये ते पांढरं सूत्र बांधत असतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ते झाडाचं जे चंक्रमण करत असतात, वडाच्या झाडाचं काय करतात? प्रदक्षिणा. तुम्ही बोधगयेला गेले, महाबोधी महाविहार आहे तिथे, आहे ना? बोधगयेचं महाबोधी महाविहार, आणि त्याच्या ठिकाणी तिथे काय आहे? बोधिवृक्ष आहे आणि ते वज्रासन आहे. बोधिवृक्ष म्हणजे पिंपळ वृक्ष, वज्रासन म्हणजे ते पिंपळ वृक्ष, वज्रासन बुद्धाचं ज्ञानप्राप्तीचं आणि महाबोधी महाविहार. तर याला बोधगयेला आपण गेल्याच्या नंतर जगभरातील लोक, जपान पासून जगभरातील बौद्ध राष्ट्रातील लोक येतात आणि त्या बोधी वृक्षाला आणि त्या महाबोधी महाविहाराला चंक्रमण करतात, प्रदक्षिणा करतात. आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला फेरा म्हणतात. काय म्हणतात? फेरा म्हणतात. आणि ते फेरा, आता आपण फेरा कशासाठी घालत असतो? आपण महाबोधी महाविहार आणि ते बोधी वृक्षाला याच्यासाठी फेरा घालतो. फेरा परंपरा ही प्रदक्षिणा परंपरा बौद्धांची आहे, चंक्रमण परंपरा. तुम्ही गांधार शिल्पकलामध्ये झाडाला वंदन करताना स्वतः बुद्ध बोधी वृक्षाला स्वतः वंदन करताना, भिक्खू संघ वंदन करताना आणि झाडाला फेरा मारताना अशी शिल्पकला सुद्धा बौद्ध राष्ट्रांमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. लक्षात घ्या. तर ही जी फेरा मारण्याची जी परंपरा आहे, बौद्ध भिक्खू लोक आणि बौद्ध उपासक उपासिका आजही जगभरातील त्या बोधी वृक्षाला, पिंपळाला काय करतात? फेरा मारत असतात, प्रदक्षिणा मारत असतात. आणि ही परंपरा कोणाची आहे? बुद्धिस्ट लोकांची परंपरा आहे की नाही? आता ती वडाला फेरा मारत असतात. तर वडाच्या झाडाचं खूप महत्व आहे. बुद्ध जेव्हा कपिलवस्तूला आले होते 7 वर्षानंतर, फाल्गुन पौर्णिमेला आले होते, ठीक आहे ना? 20,000 अर्हत भिक्खू होते त्यांच्या सोबत. जेव्हा ते 7 वर्षानंतर आपल्या कपिलवस्तू नगरीला भेट देतात, तर माहित आहे बुद्ध आणि 20,000 भिक्खू हे त्या ठिकाणी कपिलवस्तूला मुक्काम करत असतात. तर कपिलवस्तूच्या बाजूला निग्रोध वन असतात, निग्रोध वन, निग्रोधाराम वन म्हणतात. म्हणजे पाली धम्मलिपीतल्या भाषेमध्ये, म्हणजे पाली भाषेमध्ये वडाच्या झाडाला निग्रोध म्हणत असतात. काय म्हणत असतात? निग्रोध. तर बुद्ध जेव्हा कपिलवस्तूला येतात ते घरी नाही थांबत, ते कुठे थांबतात? निग्रोधाराम वनामध्ये, म्हणजे वडाच्या झाडाच्या वनामध्ये थांबत असतात. नीट लक्ष द्या. तर या वडाच्या झाडाचं, आणि एवढंच नाही, तथागत भगवान बुद्धाने आपल्या आयुष्यामध्ये 45 वर्ष वास केले. किती?
45 वर्षावास केले आणि 45 वर्षच बुद्ध धम्माचा त्यांनी प्रचार प्रसार केला. तर सर्वात जास्त वर्षावास त्यांनी कुठे केले? श्रावस्तीला केलाय, जेतवनामध्ये. किती केले? 25 वर्षावास एकट्या श्रावस्तीला केले. आता आपल्याला 25 वर्षावास श्रावस्तीला जेतवनामध्ये बुद्धाने केले हे माहित आहे, बरोबर आहे ना? तर एक गोष्ट लक्षात घ्या, बुद्धाने आपल्या आयुष्यातील 1 वर्षावास स्वतःच्या गावाला कपिलवस्तूला सुद्धा केलेला होता. आणि तो कुठे? कपिलवस्तूच्या त्या निग्रोधारामाच्या निग्रोध वनामध्ये, म्हणजे वडाच्या झाडाच्या वनामध्ये त्यांनी वर्षावास केला होता. भगवान बुद्धांचा एक अरहत भिक्खू आहे. बुद्धामध्ये जसे 32 लक्षणं होते म्हणतात, तसे त्यांच्यामध्ये बुद्धाच्या 32 लक्षणापैकीचे 7 लक्षणं त्यांच्यामध्ये होते. धुतांगधारी अरहत भिक्खू महाकाश्यप बनतेजी. असं म्हणतात की बौद्ध साहित्यामध्ये, थेरगाथामध्ये, की महाकाश्यपाची प्रवज्जा बुद्धाने वडाच्या झाडाखाली करून दिली होती. आणि बाबासाहेबांनी 23 सप्टेंबरला गुजरातमध्ये जे बडोदा आहे की नाही, बडोदा, तर बडोद्याला बाबासाहेबांनी वडाच्या झाडाखाली संकल्प केला होता, संकल्प भूमीला, की मी माझ्या समाजाला अंधारातून उजेडात आणील, त्यांची गुलामींची कबर बांधील. तर बाबासाहेबांची संकल्पभूमी आजही बडोद्याला आहे. तुम्ही 23 सप्टेंबरला दरवर्षी बडोद्याला गेले पाहिजे. तर बाबासाहेबांनी तो संकल्प केला, जसा बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने संकल्प केला. कुठे? निरंजना नदीच्या काठी पिंपळ बोधिवृक्षाखाली, की जोपर्यंत मला सम्यक संबोधी प्राप्त होणार नाही तोपर्यंत हे अधिष्ठान, हे वज्रासन, हा संकल्प मी पूर्ण करणार. आणि त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाले. तर बाबासाहेबांनी सम्यक संकल्प केला होता. कुठे? बडोद्याला, वडाच्या झाडाखाली. म्हणून वडाच्या झाडाचं एक विशेष महत्व बौद्ध धम्मामध्ये आहे. तर हे शाल वृक्ष असेल, हत्ती असेल, घोडा असेल, 24 आऱ्याचं धम्मचक्र असेल, 32 आऱ्याचं धम्मचक्र असेल, 8 आऱ्याचं धम्मचक्र असेल, पांढरं कमळ असेल, शाल वृक्षाचं झाड असेल, पिंपळ वृक्षाचं झाड असेल, या सर्व प्रतीकांची पूजा बौद्ध धम्मामध्ये केली जात होती. आणि बुद्धाच्या मूर्तीची पूजा सम्राट कनिष्काच्या कालखंडामध्ये सुरू झाली. बुद्धाची पहिली मूर्ती गांधार देश आणि मथुरा या एकाच ठिकाणी निर्माण झाली होती. तर मी तुम्हाला शब्द सांगितला होता की बुद्धवासी. तर बुद्धवासी म्हणजे काय? तर आपण बुद्धवासी हा शब्द लिहित असताना आपण बुद्धवासी हा शब्द प्रयोजन करू नये. फोटो खाली आपण त्या ठिकाणी कालकथित हा शब्द लिहावा. कोणता? कालकथित. किंवा त्या ठिकाणी आपण कालगत, कालकथित किंवा स्मृतिशेष असा आपण शब्द लिहू शकतो. परंतु बुद्धवासी हा शब्द आपण आपल्याच मनानं कुणीतरी एकानं टाकला, नंतर मग ते टाकत गेलो. आता हे कसं आपल्याकडे आलं तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा आपण हिंदू महार म्हणून जगत होतो, काय जगत होतो? हिंदू महार. आता आहे का तुम्ही हिंदू महार? अजूनही आहे ना जनगणनेनुसार. तुम्ही महार सांगितलं का तुम्ही हिंदू होताच. तुम्ही महार सांगितलं का तुम्ही हिंदूच झाले. तुम्ही किती काही सांगा जनगणनावाल्याने मी बौद्ध आहे, बौद्ध आहे, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही महार झाले का तुम्ही हिंदू मध्ये आले. बौद्ध धम्मामध्ये जात नसते. बुद्धाकडे कुठे जात असते? असते का? जाती हे ब्राह्मण धर्मामध्ये आहे ना. 18 पगड जाती, ह्यो त्या जातीचा, तो त्या जातीचा. तुम्ही अजूनपर्यंत एवढे वर्ष झाली तर साध्या पोटजाती तर सोडल्या नाही. बाबासाहेबांनी आपलं आयुष्य, आपण त्या मातंग लोकायला आपण शिव्या घालून राहिलो, मोबाईल मध्ये घालून राहिलो का नाही? मातंग लोक शेत, मातंग लोक तसे, ठीक आहे ना, आहे ना, त्यांच्यामध्ये चूक आहे. पण आपणही काही कमी आहो का? बरोबर आहे का नाही? आजही तुम्ही शहरासारखे आले. बाबासाहेबांनी सांगितलं की खेड्याकडे राहू नका, आहे ना. आपण कुठे आहे? वर्धेला आहे ना. गांधीजीचं एक वाक्य होतं, खेड्याकडे चला. काय म्हणतं? खेड्याकडे चला म्हणत होते गांधीजी. आणि बाबासाहेब म्हणतात शहराकडे चला. कुठे म्हणलं होतं माहितीये का बाबासाहेबांनी? शहराकडे चला. तर बाबासाहेबांनी शहराकडे चला हे कुठे म्हणलं माहित आहे? बाबासाहेबाचं वाक्य होतं बार्सीच्या भाषणातलं. सोलापूरला एक बार्सी आहे, तिथे बाबासाहेबांनी भाषण केलं होतं. तिथे बाबासाहेब भाषणासाठी गेले होते. मांग महार अस्पृश्य परिषद भरली होती तिथं, ऐका मी सांगत होते आणि संपवतो. तर बाबासाहेब त्या अस्पृश्य मांग महार परिषद, एकूण बाबासाहेबांनी मातंगांच्या आणि महारांच्या एकूण 14 परिषदा घेतल्या होत्या. 14 परिषदा. आणि बाबासाहेब म्हणाले होते, जर बाबासाहेबांनी तर ही अपील केली होती का इथल्या ब्राह्मणांनी शंकराचार्याचं पद मातंगांना देऊन टाकावं. देन का ते लोक? अजिबात देणार. तर बाबासाहेब त्या भाषणामध्ये गेले तर तिथल्या लोकांना माहितीये का बाबासाहेबांच्या
पायावरती तिथल्या महिलांनी गडवा भरून नाही, ते लोटा भरून नाही, त्यांनी आपण म्हणतो भरणे भरून बाबासाहेबांच्या पायावर त्यांचं पाय वगैरे धुतलं आणि नंतर बाबासाहेबांनी तिथे भाषण केलं होतं की तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहू नका आणि तुमचे घर जर म्हणजे अस्पृश्यांचे शूद्रांचे घर जर कमी असतील तर तुमच्यावर अन्याय अत्याचार होऊ शकतो, जसा खैरलांजीला झाला, कमी घर असल्यामुळे. इतर उच्च वर्णीय लोक, ब्राह्मण विचाराचे लोक, मनुवादी विचाराचे लोक काय करतात, ते दबावात ठेवतात, गुलामीत ठेवतात. मग ते तसं अन्याय अत्याचाराचं जीवन जगण्यापेक्षा जिथं तुमची संख्या कमी असेल त्या गावामध्ये खेड्यामध्ये तुम्ही राहू नका, हे बाबासाहेबांनी असं भाषण केलं. कोणाला? त्या मांग आणि अस्पृश्य समाजाला, आपला समाज एक. तर त्यावेळी काही लोक बाबासाहेबाला, मग भाषण वगैरे संपलं आणि बाबासाहेबांना म्हणत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आम्ही आमच्या थोड्या आमचं जे पोट आहे, आमचा जो उदरनिर्वाह आहे, आमची जी आजीविका आहे, उपजीविका आहे, आम्ही ज्याच्यावर जगतो, तर आम्ही उच्च वर्णीयांच्या कामाला, श्रमाला, कष्टाला, मजुरीला आम्हाला जावं लागतं, त्यांच्यावर आमचं पोट आहे आणि शहरामध्ये येऊन आम्ही काय करू, बरोबर आहे. आणि काही लोक म्हणायला लागले की बाबासाहेब आमचे थोडे तुकडे आहे, म्हणजे थोड्या शेती आहे गावामध्ये, ते पोटाची भाकर आहे, तर आम्ही शहरामध्ये जाऊन काय करू. पण बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं, बघा, भाकर मोठी का स्वाभिमान मोठा, भाकर मोठी का स्वाभिमान मोठा. तुम्ही म्हणत आहे की आम्ही खेड्यामध्ये राहतो, अन्याय अत्याचाराच्या वातावरणामध्ये राहतो, गुलामीत राहतो, कुणाच्या दबावात राहतो, आहे का नाही, लचारीचं जीवनामध्ये राहतो, तर बाबासाहेब म्हणतात की भाकर मोठी का स्वाभिमान मोठा. तर बाबासाहेबांनी ते वाक्य सांगितलं, भाकरीपेक्षा स्वाभिमानाला किंमत द्या. तुम्हाला जर म्हणलं का भाकर मोठी का स्वाभिमान, तुम्ही म्हणतात भाकर, आम्हाला स्वाभिमान काय करायचं नाही, ते शिलाई काय करायचं नाही, आम्ही गोडासाठी उष्टे खातो, विकल्या जातो, आमचं मत विकतो, भाकरीसाठीच ना, दुसरं काय आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तर बाबासाहेबांनी सांगितलं शहराकडे चला. आणि मग बाबासाहेबाचा हा मूल मंत्र आणि बुद्धाने सांगितलंय, असेवनाचे बालानं पंडितांच सेवना, म्हणजे पंडित जनाची चांगल्या वस्तीमध्ये वास्तव्य करा, हे बुद्धानं महामंगल सूत्रामध्ये सांगितलंय. पंडित जनाची संगत करा. आणि मग ग्रामीण भागामधला समाज, गावखेड्यातला समाज आपण शहरामध्ये आलो आणि शहराच्या आल्याच्या नंतर आपण उच्च शिक्षित झालो, पण त्याला शिक्षण म्हणत नाही. जे तुम्ही किती मोठा पगार कमवत असाल त्याला शिक्षण म्हणत नाही. ते फक्त पैसा कसा कमवायचा, बंडल कसे कमवायचे, गाडी बंगला वगैरे सगळं कसं घ्यायचं, ते पोटभरासाठीचा हे शिक्षण आहे. ते जे काय ते तुम्ही शिकता. माणूस होण्याचं शिक्षण कोणाकडे आहे? बुद्धाकडे. तर हे माणूस होण्याचं शिक्षण आपण फुकट आहे, बुद्ध तुम्हाला फुकट देते, पण तुम्ही बुद्धाला ते फुकट घ्यायला जात नाही, लक्षात घ्या. तर हे माणूस होण्याचं, माणसाला माणसाची, म्हणजे तू माणूस आहे आणि माणसाला माणूस पण बहाल करते, ते बुद्धाचा धम्म आहे, लक्षात घ्या. तर आज आपण शहरामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही लोक मात्र आजही, आता त्या मातंग बांधवांना आपण म्हणत असतो, आहे का नाही, पण आपले लोकही मात्र शहरात आल्याच्या नंतर, शिक्षण घेतल्याच्या नंतर, ज्या बाबासाहेबांनी आयुष्यभर जाती व्यवस्था नष्ट झाल्या पाहिजे, जोपर्यंत भारतामधल्या जाती व्यवस्था नष्ट होत नाही तोपर्यंत भारत महासत्ता होणार नाही. बाबासाहेबांचं एक वाक्य आहे रायटिंग ए स्पीचेस मध्ये, जोपर्यंत या भारत देशामध्ये हिंदू धर्म आहे, ब्राह्मण धर्म आहे, तोपर्यंत महारवाडा मांगवाडा राहणारच. आणि म्हणून भारतामध्ये हे जे सगळं जातीपातीमध्ये माणूस वाटला, एकमेकाचा शत्रू वैरी झालेला आहे, हे कशामुळे? मनुस्मृतीनं निर्माण केलेल्या वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्थामुळे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे याच्यासाठी आपलं आयुष्य खर्ची केलं. जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे, त्या लोकांनी जाती निर्माण केल्या, त्या टिकवत आहे, टिकून धरत आहे, त्या राहिल्या पाहिजे असं त्या मनुवादी लोकांना वाटते. पण आपण मात्र बौद्ध झाल्याच्या नंतर आणि बौद्ध धर्मामध्ये जात नसते. बौद्ध धर्मामध्ये जसं समुद्राला जशा नद्या मिळतात, तर कोणत्या नदीचं कोणतं पाणी आहे हे सांगता येतं का? समुद्राला मिळालेलं हे ह्या नदीचं आहे का ते त्या नदीचं आहे? तसं एकरूप आपण बुद्ध धर्म म्हणजे काय? समुद्रासारखे आहे. कसा आहे? समुद्रासारखा आहे बुद्ध धर्म. मग बौद्ध धर्मामध्ये आपण जाती व्यवस्था नष्ट करायला तयार नाही, लक्षात घ्या. आणि मग आजही तुम्ही आपण शहरामध्ये आल्याच्या नंतरही तुम्ही जाती व्यवस्था तर आहेच आहे, पण तुमच्यामध्ये पोटजाती व्यवस्था आजही आहे.
इतकं आहे का एका ठिकाणी एका उपासिकेने सांगितलं, म्हणते जी आमच्या विहारामध्ये ते बावणे, कोसरे, लाडवण आणि ते सोमवंशी म्हणजे ना आमच्या पूर्ण विहारावर कोणाचा कब्जा आहे म्हणे, तर पूर्ण लाडवणाईचा कब्जा आहे म्हणे. आणि आम्हाला सोमवंशीले आणि त्या बावण्याले दूर दूर फेकते, त्याच्यातच ते सोयरिका करते, त्याच्यातच त्या मिटिंगा घेते आणि त्याच्यातच ते कार्यक्रम घेते, आम्हाला बुद्धविहारात विचारत नाही. आणि त्याला असं वाटते म्हणे का या सगळ्या बुद्धविहाराच्या कमिटीमध्ये आम्ही लाडवणच लोक असलो पाहिजे. आहे ना असतं, तुम्हाला हसण्यासारखं जरी वाटत असेल तर. आणि मोहल्यातल्या इथं रुक्मिणी नगर जरी असेल तरी तुम्ही मात्र पोटजाती पाळता, म्हणता तुम्ही शिक्षणाचं, आणि गरीब श्रीमंत भेदभावही पाळता. बरोबर आहे का नाही? म्हणजे तुमच्या शिक्षणाला अर्थ नाही. आताच ते तुम्ही मोबाईल मध्ये पाहिलेलं आहे 17 कोटीचं ते, बरोबर आहे का नाही, 17 कोटीचा हॉल केला, ते 2 विमानं केले वरात न्यायला आणि ते त्याला धकला. तर बरोबर आहे ना. बाबासाहेबांना त्यावेळी अस्पृश्यांच्या समाजामध्ये बघा, अस्पृश्य समाजामध्ये मॅट्रिक पास झालेला फक्त भीमराव होता त्या काळामध्ये. आणि तसे पाहिजे म्हटलं तर बाबासाहेबांचे वडील मेजर होते, सुभेदार होते. बाबासाहेबालाही चांगलं शिक्षण होतं, थोडाफार बरापैकी बरा परिवार म्हणावं ना त्या काळामध्ये. गरिबी दारिद्र्य बाबासाहेबांनी भोगलं, ते कष्ट सर्व भोगले, पण त्या काळामध्ये थोडंफार बरंच म्हणू, एक सुभेदार मेजर पद रामजी बाबांकडे असल्यामुळे. परंतु लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या भिवाला जेव्हा भिवाचं वय जेव्हा 14 वर्षाचं होतं आणि रमाई होती 9 वर्षाची, तर तेव्हा बालविवाह होत होते, तरी रामजी बाबांना पहिल्यांदा श्रीमंत कुटुंबातली मुलगी, ते सगाई वगैरे सगळं झालेलं होतं, ते झालं होतं जे काही बोलणं वगैरे. परंतु रामजी बाबांनी एका गरीब मुलीला मागितलं, समजलं, रमाईला 9 वर्षाच्या. मग तिथे शिकलेली स्त्री होती का, ज्या शिकलेल्या स्त्री सोबत ते झालं होतं बोलणी वगैरे सगळं, खेडकरांची मुलगी होती ते. तर ते रामजी बाबांनी त्यांना पैसे वापस केले की त्या मुलीला ते नाट लागू नये. आणि मग रामजी बाबांना भिवासाठी कोणाची निवड केली, रमाईची निवड केली. मग रमाई कमी शिकलेली होती का, होती ना. रमाईच्या आईचंच तर नाव होतं ना रुक्मिणी, आहे ना, रुक्मिणी. तिला पालीमध्ये रुक्मिणी म्हणतात. बुद्धाची जी आई आहे की नाही महामाया, त्या महामायेचं नाव आहे रुक्मिणी देई. देई म्हणजे देवी होते. तुम्ही लुंबिनीला गेले तर त्या नेपाळमधले लोक महामायेला रुक्मिणी देईच म्हणतात, लक्षात घ्या. तर ही जी आहे ना रुक्मिणीची लेक कोण, रमाई. तर रमाईनं बोधिसत्व घडवला का नाही. रमाई जास्त शिकली होती का तुम्ही जास्त शिकून आहात, बरोबर आहे, म्हणालच ना, आहेच ना, बरोबर आहे ना. पण तिच्या त्यागामुळेच तर तुम्ही शिकल्या ना, बरोबर आहे का नाही. तिला नाही शिकायला भेटलं. मग आता तुम्ही घरी जा, आपल्या पतीला बनवा बाबासाहेब, बोधिसत्व बनवून पहा. मग रमाईला कमी समजता का तुम्ही, म्हणजे तुमचं शिक्षण काही कामाचं आहे का. तुम्ही जर तुमच्या मालकाले बोधिसत्व बाबासाहेब घडू शकत नसाल, मग त्या रमाईला तुम्ही कमी समजता का. तुमचं शिक्षण काही उपयोगाचं आहे का, तुमचं शिक्षण काहीच कामाचं नाही. रमाईचं शिक्षण, तिच्याकडे शिक्षण जरी नव्हतं परंतु तिच्याकडे शील होतं, सदाचार होतं आणि ती स्वाभिमानी होती. कोणाच्या समोर तिनं पदर पसरला नाही, आपलं चारित्र्य कधी तिनं शिलाला कधी धाग लागू दिला नाही. म्हणून रमाईनं बोधिसत्व बाबासाहेब घडविला होता आयुष्यामध्ये, साधं काम नाही ते, आहे की नाही. म्हणून घराघरामध्ये बाबासाहेब जन्माला आला पाहिजे असं वाटत असेल तर घरात घरात रमाई पहिल्यांदा जन्माला आली पाहिजे, बरोबर आहे का नाही. तर रमाईचा एक खूप मोठा त्याग आहे. तर लक्षात घ्या, आज आपण शहरामध्ये आल्याच्या नंतर कमीत कमी या उच्चभ्रू कॉलनीमध्ये तुम्ही राहता, तरी पण नाव आहे मात्र इकडे वर्धेला समता नगर, नसारी विषमता. गरीब नाव काय समता नगर, इकडे गरीब श्रीमंत भेदभाव. गरिबांच्या मुली मागा ना, त्यानं ते मुलगी मागत त्याला धकलावून, बरोबर का नाही. श्रीमंताची श्रीमंत, बाबासाहेबांनी गरिबाच्या मुलीची निवड केली, आहे का नाही. तर आपल्या आयुष्यामध्ये मला एवढंच सांगायचं की ज्या पोटजाती आहे, बावणे, कोसरे, लाडवण, सोमवंशी, हा हलका आहे आमच्यापेक्षा, आम्ही त्याच्यापेक्षा भारी आहोत. हा कोसरे काय म्हणते, आम्ही त्याच्यापेक्षा भारी आहोत, हे आमच्यापेक्षा हलके आहे. म्हणजे कोणाले हलके न कोणाले भारी ठेवलं बाबासाहेबांनी, सगळ्याला बराबरच दिलं ना. मग आजही तुम्ही पोटजाती पाळता, बावणे, कोसरे, लाडवण, हे पाळाले पाहिजे का. बरं मुली देत नाही बरं तुम्ही सोयरिकी पर्यंत, असं विहारात जातो, ग्रंथ वाचतो, सगळे भाषण ऐकतो, फक्त बोलणं आहे, बोलणं आहे. पण शिकले सवरले लोक आपल्या घरी तसेच वागतात, काही अर्थ आहे का, आहे की नाही. मग आजपर्यंत आपण मातंग बांधवांना सेवा देतो आहे ना, लोक बोलत आहे ना आपले, पण आपण तरी काही पोटजाती सोडल्या, अजून आपण तरी काही अंधश्रद्धा सोडल्या, आपल्या घरातले देवधर्म सोडले,
काळे धागे दोरे सोडले, तुम्हाला हाताले पायाले तुम्ही अंधश्रद्धेचं गुलामीचं प्रतीक सोडले, तुम्ही सोडले आहे ना? आता पाहिजे, आता पटपट काढून देतो तुमचे, नाही काढून देईल तर, बरोबर आहे का नाही? 12च्या नंतर हळद लावता येत नाही, शनिवाऱ्या दिवशी हळद लावता येत नाही, इथपर्यंत आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे 12च्या नंतरच हळद लावायची, दुसऱ्या दिवशी मग 4 वाजता लग्न, ही एक परंपरा हळूहळू येत आहे. आता तुम्ही नसतान रुक्मिणीनगरच्या, पण बाकीचे तर मात्र आहे की नाही? म्हणजे आज आपण या कमीत कमी उच्च शिक्षित ज्याला आपण म्हणत असतो, तर त्यांच्यामध्ये आजही आपल्या समाजामध्ये ही अंधश्रद्धा आहे. तर मी तुम्हाला सांगत होतो बुद्धवासी, तो शब्द सांगतो आणि थांबतो. तर बुद्धवासी म्हणजे काय, तर आपले जे लोक हिंदू महार म्हणून जगत होते, तर त्यावेळी आपले लोक कुठे फोटो वगैरे आणि हे पुण्यानुमोदन वगैरे हे काहीच नव्हतं. तुम्हाला माहित आहे मनुस्मृतीचा एक नियम होता, एखादा अस्पृश्य माणूस म्हणजे महारवाड्यातला, मातंगवाड्यातला, मांगवाड्यातला जर माणूस मेला तर त्याला गावामधून पाटील त्याची मयत नेऊ देत नव्हते. समजलं? मांग महार आणि कुसाच्या बहार, मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे मांगा महाराची घरं कुठं? गावाच्या कुसाच्या बाहेर. आता मयत तुम्ही म्हणजे महार मातंग जर मरण पावला, त्याची मयत तिकडेच गाडायची, तिकडेच जायची, गावामधून त्याची मयत घेऊन जाता येत नव्हतं. लक्षात घ्या. आज तुम्ही जर पाहिलं, थोडीशी कल्पना करा, कधी कधी तुम्ही पाहिलं असेल ओबीसी माणसाची मयत तिथंच जळते, महाराची जळते, मातंगाची जळते. कोणामुळे? हे संविधानामुळे. नाही तर होतं का तसं? आपल्या लोकांना मयत सुद्धा गावामधून नेणं अपशकुन होतं, इतकं ते भयानक जीवन होतं. तर आपण हे जे बुद्धभाषी शब्द आहे, तर बुद्धभाषी म्हणजे काय, तर बुद्धभाषी कोणाला म्हणावं? बुद्धभाषी शब्द म्हणजे कसा, तुम्ही रोज पौर्णिमेला म्हणजे दररोज पौर्णिमेला जाता, किंवा दररोज तुम्ही बुद्धविहारात जाता, वर्षावासात जाता, धम्मपरिषदला जाता, परित्राणाला जातात, बुद्धाच्या, धम्माच्या, संघाच्या, त्रिरत्नाच्या सहवासात राहतात, वासात राहतात, म्हणजेच बुद्धभाषी. आता तुम्ही बुद्धाच्या समोर बसलेले आहात, बरोबर आहे का नाही? जेव्हा तुम्ही बुद्ध विहारात बसलेले असतात, बुद्धासमोर बसलेले असतात, बुद्धाची धम्मदेशना ग्रहण करत असतात, वर्षावासात असतात, पौर्णिमेला असतात, धम्म परिषदला असतात, जिथं बुद्धाचा धम्म आहे, संघ आहे आणि भिक्खू संघ आहे, धम्म आहे, बुद्ध आहे, अशा वातावरणामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही राहत असतात, त्याला बुद्धवासी म्हणू शकतो आपण. परंतु बुद्धवासी म्हणजे काय, मेल्यावर नाही आहे. आता तुम्ही कशाच्या येत आहे? बुद्धवासी का मेल्यावर? जिवंत माणसाला धम्माची आवश्यकता आहे, मृत व्यक्तीला धम्माचा काही उपयोग नाही. मिलिंद प्रश्नामध्ये सांगितलंय परित्राण पाठाचे लाभ कोणाला होतात आणि कोणाला होत नाही. जो मरून राहिला, ज्याचं आयुष्य संपत आलं, त्याला काय फायदा त्या पंचशिलाचा? मन बापू पानाती पाना, तर मरून राहिला ना, बरोबर आहे का नाही? मन बापू अदिन्ना दाना, तर मरून राहिला ना. ज्याचं काही आयुष्य शिल्लक आहे त्याच्यासाठी बुद्धाचा परित्राण पाठ आहे, लक्षात घ्या. तर आपल्या जीवनात हे बुद्धवासी म्हणजे काय, तर आपले आजही हिंदू मनुवादी लोक, जे ब्राह्मणी हिंदू धर्मातले लोक आहे ना, आज ते त्यांच्या घराण्यातला जर कोणी व्यक्ती मरण पावला तर फोटो खाली ते स्वर्गवाशी लिहितात. काय लिहितात? स्वर्गवाशी. आणि काही लोक कैलासवाशी लिहितात, कैलासवाशी, स्वर्गवाशी. मग आपले लोक हिंदू महाराजचे बुद्धिस्ट झाले. मग हे आपण पहिले लिहित होतो बा कैलासवासी, स्वर्गवासी. हिंदू धर्मातले लोक कैलासवासी, स्वर्गवासी लिहितात. आता आपण हिंदू झाला तर बौद्ध, आपण बुद्धवासी. आपल्याच मनानं ते कोणतरी एखाद्यानं ते लिहिलं होय आणि एकापासून एक सवय लागलेली आहे, ते आहे का नाही? कुणीतरी एकानं म्हणजे ते स्वर्गवासी आणि कैलासवासी, आता बुद्ध झालं तर मग बुद्धवासी. तर हे बुद्धवासी शब्द हा रॉंग आहे. त्या ठिकाणी कालकथित हा शब्द लिहिला पाहिजे. याला पुण्यानुमोदन कार्यक्रम म्हणतात. काय म्हणतात? पुण्यानुमोदन. पुण्यानुमोदन म्हणजे काय? म्हणजे पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम म्हणजे काय? काही हिंदू धर्मामध्ये दशक्रिया असते, दशक्रिया, दसवा असते, तेहरवी असते, किंवा 40 दिवस असते. अजूनही तुम्ही 40 दिवसाचं सुतक पाळता. तुमच्या घरचा एखादा व्यक्ती मरण पावला तर तुम्ही 40 दिवसानं पूजा घेता का नाही? ज्याले लोक 1.25 महिना म्हणते, काही म्हणा तुम्ही, त्याला सुतकच म्हणते. मला सांगा, तुमच्या घरी एक व्यक्ती मरण पावला तर तुम्ही काय करता? 1.25 महिन्यानं पूजा घेतात ना परित्राण पाठ म्हणून. आमच्या घरचा व्यक्ती आता म्हणजे घरचा व्यक्ती मरण पावला, त्याला किती दिवस झाले म्हणते? जे 1.25 महिने झाला, 40 दिवस झाले, तर तुम्ही आमच्या घरी परित्राणाला या. तर हे कसं आहे माहित आहे का? हिंदू धर्मामध्ये एखादा व्यक्ती जर मरण पावला तर ते हिंदू धर्मामधल्या ज्या स्त्रिया राहतात, घरातले जे त्यांच्या कुटुंबातले रक्ताचे नातेवाईक राहतात, तर ते 40 दिवसाचं सुतक पाळतात.
कोणाच्या नावानं? जो व्यक्ती मरण पावला, बरोबर आहे, त्याला काय म्हणतात? सूतक पाळणे. पण आता तुम्ही 6वा महिना नावच बदललं. आपण म्हणतो 6वा महिने 40 दिवस ना, ते 40 दिवसाचं सूतक पाळत. म्हणजे आपण काय सोडलं का? आणि 40 काय आहे? 40 भगवान बुद्धांचे कम्मठान आहे. सम्यक संबुद्धाला ज्ञान प्राप्ती करता 40 दिवसाचं, बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा. किती दिवसाचं? 40 दिवसाचं. त्यांनी 40 दिवसामध्ये त्यांनी बुद्धत्व प्राप्त करून घेतलं. त्या झाडाखाली किती दिवस बसले? सम्यक संबोधी करता 40 दिवस तिथे बसलेले होते, बरोबर आहे. आणि भगवान बुद्धांचे एकूण 40 दात आहे. नरसिंह गाथामध्ये वाचा, विसती सेत सुदंतो. भगवान बुद्धांचे एकूण 40 दात आहे. 40 दिवसात त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली. 40 कम्मठान आहे, बरोबर आहे का नाही? म्हणूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये 40 नावाचं गाव आहे. 40 गाव आहे का नाही, जळगाव जिल्ह्यामध्ये. हे कशावरून पडलं असेल? बुद्धाच्या ह्याच्यावरूनच. तर हे 40 हा आकडा किती सुंदर आहे आणि बुद्ध धम्माशी संबंधित आहे. 40 दिवसात बुद्धाने ज्ञान प्राप्ती केलेली होती, म्हणून ब्राह्मणांनी 40 दिवसाचं सूतक सुरू केलं, ज्याला तुम्ही आता 6वा महिना म्हणून करत असतात. तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा, तुम्ही उपाशी राहत असाल, पण 6वा महिना म्हणजे ते सूतकच आहे. आणि तेही आपण आता सोडलं पाहिजे. आपलं नाही आहेत ते, ज्या व्यक्तीच्या नावा. आणि आजही काही लोक तेहेरवी करतात. भगवान बुद्धांच्या भिक्खू संघाचे 13 धुतांग आहे, तुम्ही 13 करता. 13 म्हणजे समजलं ना? आजही हिंदू धर्मामध्ये 3 तिगाडा काम बिगाडा. बुद्ध काय म्हणतात? बाबासाहेब काय म्हणतात? बुद्ध रत्नाला, धम्मरत्नाला, संघरत्नाला, या 3 रत्नाला शरण जाणाऱ्या व्यक्तीचं काय होते? मंगल होते. आणि ब्राह्मणवाद्यांनी अपप्रचार काय केला? 3 तिगाडा काम बिगाडा. 3 म्हणजे 3 काय आहे? बुद्ध, धम्म आणि संघ. या बुद्ध धम्म संघाला शरण गेल्यानं काम बिघडत असते का? बिघडलेलं काम कल्याण होत असते ना. पण हे असं 8 तारीख म्हणजे काय? 8 तारखेला ते करू नये, 8 लागते आर्य अष्टांगिक मार्ग, बरोबर आहे का नाही? आले का लक्षात तुम्हाला? दुसरी गोष्ट, शनिवाऱ्या दिवशी हळद लावू नये, 12च्या नंतरच लावली पाहिजे. आहे अशा काही, आता इथं ऐकते बरं चुपचाप, पण बरोबर जेव्हा वेळ येते का नाही, तेव्हा इतकं आपण मुजर झालेला आहोत, आहे का नाही? करतेत, मला माहित आहे, अनुभव आहे. आणि शनिवाऱ्या दिवशी काय आहे? शनिवाऱ्या दिवशी जर हळद लावली, शनिवाऱ्या दिवशी परित्राण पाठ नाही, शनिवाऱ्या दिवशी असं नाही. आजही अंधश्रद्धा आपण पाळत आहोत. शनिवाऱ्या दिवशी तथागत भगवान बुद्धांनी आखाडी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन केलं होतं. काय केलं होतं? त्यांचा जन्म मंगळवाऱ्या दिवशी झाला. बुधवाऱ्या दिवशी त्यांना बुद्धत्व, ते बुद्ध झाले म्हणून ते बुधवार तिथूनच तयार झाला. आणि शनी म्हणजे काय? शनिवार म्हणजे ते शनिदेव बनवला त्यानं, बरोबर आहे? शनी लागते म्हणते माग. तर शनिवार म्हणजे तथागत भगवान बुद्धांनी आखाडी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन केलं. जो वार होता तो होता शनिवार होता. बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केलं, पहिलं प्रवचन केलं, पहिली धम्मदेशना केली, आणि ते जगात महत्वाचा दिवस ठरला. म्हणून ब्राह्मणवाद्यांनी शनिवारला बदनाम केलं. शनिवार दिवस चांगला नसतो. आणि आपले लोक मग हळद लावणे, त्या ते मग शिकलेले पोरं येत, आई म्हणन तसं, बाप म्हणन तसं, आम्हाला काका आई म्हणते तसं, मग मी त्या शिक्षणाचा काय अर्थ आहे? बरोबर आहे का नाही? तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर पडा, बरोबर आहे? आणि बाबासाहेबांनी जातीच्या विनाश पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, अनहिलेशन ऑफ कास्ट. काय लिहिलेलं आहे? मातंगांना, महारांना, अस्पृश्यांना काय होतं? मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे त्यांच्या कमरेला झाडू होता आणि गळ्याला गाडगं होतं. म्हणजे आपल्या पायाचे ठसे कुत्र्याच्या पायाच्या, म्हणजे कुत्रे जर रस्त्याने चालले, डुकरं, गधे जर चालले, त्याच्या पावलाच्या ठशावर जर ब्राह्मणाचा पाय पडला, शेंडीवाल्याचा, तर त्याला विटाळ होत नव्हता. लक्षात घ्या. आणि आपल्या अस्पृश्यांच्या याच्यावर जर पाय पडला तर त्याला विटाळ व्हायच्या. म्हणून तुमच्या कमरेला काय दिला? झाडू दिला. आणि तुम्ही रस्त्यावर थुकू नये. रस्त्यावर तर कुत्रे संडास करतात ना, मुततातही. म्हणजे कुत्र्याच्या संडासवर, कुत्र्याच्या लघवीवर, मूत्रावर जरी पाय पडला तरी ब्राह्मण विटाळत नव्हता. पण तुम्ही थुकले रस्त्यावर, तुमचा चुकून जर ब्राह्मणाचा, शेंडीवाल्याचा पाय पडला तर विटाळ होता. म्हणून तुमच्या गळ्याला काय दिलं? गाडगे दिलं. मग मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे ब्राह्मणाने एक युक्ती रचली का या महार माणसापासून जर आपला बचाव करायचा असेल तर त्याला काहीतरी निशाण्या देऊ आपण. कोणती निशाणे देऊ? मग त्याच्या दोन्ही हातात काळे धागे, पायातही काळे धागे आणि गळ्यातही काळे धागे. आजही पोट्टे बांधून राहिले, ते नजर लागते म्हणते. बुद्धासारखा जगात सुंदर व्यक्ती जन्माला आला नाही, त्याने नजर नाही लागली. बाबासाहेबाला नजर नाही लागली. बाबासाहेबांना कुठे काळे धागे दोरे बांधले? जातीच्या विनाश पुस्तकामध्ये सांगितलं आहे, है का नाही?
की हे काळे धागे दोरे म्हणजे मनुस्मृतीच्या गुलामीचं काय आहे, प्रतीक आहे. एकीकडे आपण पांढरा धागा, हे पांढरे धागे राखीचे धागे आणि हे काळे धागे आपण सगळे सोडले पाहिजे, तर आपण जय भीमवाले. मी जय भीमवाला, जय भीम, बाबासाहेबांच्या रक्ताचा काय ढोंगपणा करतात. बरोबर आहे का? नकली नकली म्हणणं सोपं आहे, करणं काहीच नाही. तर अजूनही आता इथं हिच्या पाहिले असणं, एका पाहिले तिला विचारले एका पोरीला तर मग आहेच मध्ये राहत पाहिले ना आहे, पण त्या पोरीला होतच. बरोबर आहे का? मग हे आपण, मी तुम्हाला माझ्या पाचचं नाही सांगत, बाबासाहेबांनी जे जातीचा विनाश पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की बाबासाहेबांनी काळे धागे दोरे हे गुलामीचं प्रतीक होतं. तुम्हाला आजही तुम्ही ते बाळगता. काळे मंगळसूत्रही घालू नये, सोन्याचं घाला, काही टेन्शन नाही. आपल्याला आपण इतकं आपण की आज पांढरे शुभ्र वस्त्र कपडे घालायला तयार नाही, इथपर्यंत आपण मुजर झालेला. मृत्यू समयी पांढरे कपडे घातले पाहिजे. मुसलमान लोक मस्जिदीमध्ये जातात, बरोबर आहे, दिवसभरातून 5 वेळा जातात. त्याले त्रास येत नाही, दुकानं बंद करून जातात. लहान चून म्हातारे तरुण मुलं 5 वेळा दिवसातून जातात का नाही? बरोबर आहे. ट्युशन करून शिक्षण सगळंच करतात ते. आपल्या पोराला तर पूजेत बसण्याची लाज येते, बुद्धविहारात बसण्याची लाज येते. माणसं तर कधी बसतच नाही, बसते तर चकर बकर आहे का नाही, त्याची इच्छाच नाही. कसा आपला धर्म चाडून दात काढण्याची गोष्टच नाही ना, म्हणून तर आपलं हे चालू आहे आता ते मोबाईल मध्ये. बरोबर आहे का नाही? आणि बायाच आपलं पहिले सोड, त्याचे पाय दुखते मध्ये, बायाचे पाय नाही दुखत, इथं म्हाताऱ्या बसल्या. माणसापेक्षा तर बायाला जास्त कामं राहते. बाया कशा पूजेत बसते, त्याचे तर नाही दुखत पाय. बरोबर आहे का नाही? खुर्चीवर बसा ना, आहे का नाही? आपल्याला 3 घंटा टीव्ही पाहायला, 3 घंटा मोबाईलला चहाड्या चुगल्या करायला, याच्या घरी बसायला, तिथं आपलं बरोबर ध्यान लागते तिथं. आणि पूजा म्हणलं तर त्यात काय कमीपणा आहे? प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे आपल्या घरी बुद्धविहारात पोरांना पाठवणं, म्हणून आपला धर्म मागे आहे. बरोबर आहे का नाही? तुम्हाला दिवसभरातून मुसलमान धर्माची लोक, लहान मुलं म्हातारे सगळेच जातात. पांढरी टोपी घालतात ना, पांढरे कपडे घालतात. कोणाचे आहे पांढरे? आपलेच आहे ना. बुद्धाचा दिलेला ड्रेस कोड आहे ना, बरोबर आहे का नाही? पांढरे वस्त्र आपलेच आहे ना. तर मुसलमान लोकांनी ते घेतले, किती चांगले कलर आहे, पवित्रतेचं प्रतीक आहे म्हणून घेतलं का नाही? बुद्धाचा जन्माचं प्रतीक पांढरा हत्ती, पांढरं कमळ, शाल वृक्षाचं पुष्प कसं राहते? पांढरच राहते. बुद्धाच्या घरी जो घोडा होता कंतक, तो कसा होता? पांढरा होता. हे किती मस्त आहे. पंचशिलातलाही कलर आहे ते, पंचरंगी ध्वजातला आहे का नाही, धम्मध्वजातला कोणता? पांढरा कलर. तर हे पांढरा कलर पवित्रतेचं प्रतीक आहे, त्याच्यामध्ये अजिबात मळ सपादत नाही. बरोबर आहे का नाही? तुम्ही पांढरे कपडे घालून लग्नात जाऊ शकत नाही, नाही गेलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? पांढरे कपडे तुम्ही घालून गेले तर तुम्हीच बस इकडे तिकडेच राहते, ते काही पडंत नाही, भोजनाचं बफेचं काहीतरी वगैरे इकडे तिकडे. म्हणजे पांढरे कपडे म्हणजे आपण इतकी काळजी, म्हणजे आपलं जे कॉन्सन्ट्रेशन असते ना, कायच्याकडे असते? पांढऱ्या याच्याकडे. बरोबर आहे का नाही? आणि रंगीत असलं तर सपाटते, याच्यामध्ये जमते. मळ सपाटते, मैल सपाटते कायच्यामध्ये? हे रंगी बेरंगी घातले, म्हणून मळ सपाटणारे कपडे तुम्ही घालता. बरोबर आहे का नाही? पण पांढऱ्या रंगामध्ये मळ सपादत नाही, तर बुद्ध धम्मामध्ये खोटं नाटक सपादत नाही. बुद्धाचा धम्म पांढरा शुभ्र कोरा करकरीत आहे, एवढं पवित्र प्रतीक आहे. इथं पांढऱ्या कपडे घातलेल्या बाया पा किती मस्त दिसते, आणि पा तिकडे मध्ये. म्हणजे इथपर्यंत मुजर आम्ही घालणार नाही, तुम्ही किती काही सांगा. कोणाच्या घरी परित्राण असला, वाढदिवस असेल ठीक आहे, लग्न असेल ठीक आहे, तुम्ही घालू शकता. पण साधी कोणाच्या घरची पूजा जरी असली ना, तरी आपण पांढरेच कपडे घातले पाहिजे. बरोबर आहे का नाही? आणि उपासिका इतक्या, काही उपासिका गावले जरी जातील ना, कुठेही लग्न कोणी आहे त्याला तेच दिसते, त्याला म्हणजे ते संस्कार आहे. आपल्याला नाही ते हे झालं का ते झालं का ते. बरोबर आहे? म्हणजे साधी आपण एवढीशी गोष्ट सुद्धा ग्रहण करू शकलो नाही बाबासाहेबांची. बरोबर आहे का नाही? पांढरे वस्त्र. तर मुसलमान कोणते? पांढरी टोपी आणि पांढरा सदरा घालते. बरोबर आहे? दुसरा धर्म आहे ख्रिश्चन धर्म. चर्चमध्ये कोणते कपडे घालून जातात? पांढरे. त्यांच्या नन्स, त्यांचे पोप फादर वगैरे बघा पांढरेच घालतात. दर रविवार जातात, ते दर रविवार जातात ख्रिश्चन लोक. बरोबर आहे का नाही? आणि तुम्ही शीख लोक पहा, गुरुद्वारामध्ये जाणारे शीख लोक काय करतात? शीख लोक पांढरी पगडीन पांढरेच कपडे घालून जातात. बरोबर आहे? आणि हिंदू धर्मामध्ये त्याच्या घरातलं जर कोणी मेलं, तुम्ही सिनेमामध्ये वगैरे पाहत असा, पांढरे कपडेच भोवताल घालून दिसते. आपलीच परंपरा आहे. आता पंढरपूरला लोक जातील, त्या पंढरपूरचं ते बुद्ध विहारच आहे, तर तिथे जातील तर तिथे लोक, वारकरी लोक पांढरे बंगाले पहा. हिंदू धर्मातल्या बाया तुम्ही इकडे कार्यक्रमामध्ये पहा, त्याच्या लग्नामध्ये तुम्हाला दिसणारच नाही काय, पण त्याची माणसं मात्र पांढरे. बायाने पांढरेच लुगडे होते, कारण ते आपलंच बुद्ध विहार होतं ते पंढरपूरचं. बाबासाहेब म्हणतात सिद्ध करून देईल, तर ते पांढरेच घालले. पण महिलांनी ते सोडलं, पण माणसं मात्र आजही पांढरं धोतर, पांढरं सदरा
आणि पांढरी पगडी घालून जातात वारकरी लोक. कोणाचं प्रतीक आहे? आणि जैन धर्मातले लोक पांढरेच घालतात. आपले पांढरे कपडे इतर धर्मातल्या लोकांनी एक्सेप्ट केले आणि आपली सोडून दिले. फक्त आपण 14 एप्रिल आले का घालतो, त्याच्या पलीकडे आपलं लक्ष नसते. बरोबर आहे. बाबासाहेबांचे तुम्ही जेवढे काही फोटो पहा, सर्वच फोटो बाबासाहेबांचे तुम्हाला टाय कोट बुटातले दिसते. पण बाबासाहेबांनी जेव्हा नागपूरला धम्मदीक्षा दिली आणि घेतली, तर बाबासाहेबांच्या अंगावर बघा कपडे कोणते आहेत. बरोबर आहे. जेव्हा बाबासाहेबाचा पहिला पगार आला तर रमाबाईच्या हातावर ठेवला. तर बाबासाहेब काय म्हणते, रमाई तू म्हणते मुकुंदाला स्वतःसाठी लुगडं आणि घर खर्चासाठी हे कपडे पैसे मी तुला पहिला पगार देता रमाबाईला. तर रमाईनं काय केलं, रमाईनं काय केलं की आमचे साहेब काय करतात, रोजच टाय कोट बूट घालतात, पण मी बाबासाहेबांसाठी म्हणजे बघा आमचे साहेब काय घालतात, फक्त ते शिकलेले होते ना, 32 डिग्री होत्या तर टाय कोट बुटावरच दिसते बा. पण आमचे साहेब कसे दिसतात म्हणून रमाबाईनं त्या पैशामध्ये पांढरं धोतर आणि पांढरा सदरा घेतला होता. बाबासाहेबाला पाहायचा आहे बा कसे दिसते म्हणून. बरोबर आहे. पण रमाई जिवंत राहिली नव्हती. धम्मदीक्षेच्या वक्ती नव पंढरपूर पाहायला, दीक्षाभूमी चंद्रपूर पाहायला आहे का नाही, नव पंढरपूर. तर बाबासाहेबांनी लक्षात घ्या, पण बाबासाहेबाला लक्षात होतं की रमाईचं ते धम्मदीक्षेच्या वेळी बाबासाहेबांनी कोणते कपडे घातले, रमाईची आठवण म्हणून पांढरा सदरा आणि पांढरं धोतर घातलं आणि धम्मदीक्षा. आता ते बाबासाहेबांसोबत दीक्षा घेणारी ते तर सारस्वत ब्राह्मण स्त्री होती. बरोबर. MBBS शिकलेली होती. शारदा कबीर नाही का, माईसाहेब आंबेडकर, तिच्या अंगावर काय पांढरी साडी. बाबासाहेब धोतर घालून राहिले, एवढा मोठा 32 डिग्र्यांना म्हणून आमच्या पोरांनी म्हणलं का बंद दिल तेच काम आहे म्हणते, मदत नाही म्हणतो, आंबा लावत नाही म्हणते बनते जिल्हे म्हणतो, असं आहे तसं आहे. म्हणजे इथपर्यंत आपण मुजरपणा करत आहोत. म्हणजे साधं एवढीशी गोष्ट बाबासाहेबांच्या भाषणामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा नागपूरला आणि चंद्रपूरला धम्मदीक्षा झाली, 7 लाख लोक आणि 3 लाख लोक चंद्रपूरला, बरोबर, तर त्या नागपूरच्या आणि चंद्रपूरच्या मार्केटमध्ये पांढरे कपडे शिल्लक उरले नव्हते. आता जास्त कपडे आहेत तुमच्याकडे का जेव्हा दीक्षा घ्यायला गेले लोक त्याच्याकडे जास्त कपडे होते त्याच्याकडे? आता तुमच्याकडे अलमाऱ्याच्या अलमाऱ्या भरपूर आहे. बरोबर आहे का नाही. मॅचिंग 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 मॅचिंग, घरातली चप्पल, बाहेरची चप्पल, लग्नातली साडी, इकडूनची तिकडूनची, दुसरी हळदीची, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, नाही पहिले एकच होतं. बरोबर आहे का ना. आता तुमच्या बंद अलमाऱ्या भरून भरून दिवाणं बंद, हे घालू का ते बंद, सत्यानाश होणार लग्नाचा आहे का नाही. लोक बडबड करून म्हणजे हे सगळं म्हणजे त्या साड्या विकून राहिल्या बाया तांदळासाठी. बरोबर आहे का नाही. तांदूळही विकून राहिल्या, खाली काही तांदूळ भेटत नव्हते, बाया तांदूळ विकून राहिल्या. बरोबर आहे का नाही. म्हणजे कोणाचं आहे बरं, साध्यासारखी गोष्ट नाही ना हे. आज तुमच्याकडे भरपूर कपडे आहे का नाही. पण रमाईला जेव्हा बाबासाहेब बॅरिस्टर बनवून आले तर रमाईला काय भेटलं, शाहू महाराजाचा फेटा घालून गेली आहे का नाही. बाबासाहेबांच्या मुलाबाळांना आज आपल्याला अन्न भेटत आहे. बाबासाहेबाला एकेका ब्रेडाच्या तुकड्यावर 18 घंटे अभ्यास केले. आमच्या पोराले आहे तर तिथे अभ्यासच करून नाही राहिलं. मी बाबासाहेबाच्या रक्ताचा म्हणजे काय रक्ताचा करणं, मग 18 घंटे अभ्यास, खातो त्या सहीवर आणि पेतो त्या दारूवर, पब्यावर कोणाची सही आहे, ते त्या पैशाची वय, भाकर बाबासाहेबाची. इतके बदमाशी आपल्यामध्ये आहे. फक्त नाचण्यामध्ये हुशार आहे आपला समाज, म्हणून मुसलमानाचा धर्म पुढे गेलेला आहे. कसे ते पोरं राहतात मुसलमान लोक, सगळ्यात जास्त टीव्ही पाहणाऱ्या बाया बौद्ध समाजाच्या. बरोबर आहे का नाही. सगळ्यात कमी टीव्ही पाहणाऱ्या बाया ब्राह्मण समाजाच्या, मुस्लिम समाजा, म्हणून ते धर्म पुढे चाललेले आहे. त्याच्याकडं एकट्या मराठ्यांच्या वस्तीमध्ये मराठ्यांची 500 घरं असली ना आणि मुस्लिमांचे 6 जरी घरं असले ना, तर ते 500 मराठे त्याचं बालबाका करू शकत नाही. त्याच्याकडे वर्त करू काय, तर त्यांच्यामध्ये एकता आहे. बरोबर आहे. इथं जरी 500 घरांच्या वस्तीमध्ये 5 घरं मुस्लिमांची राहतात, त्यांना हिंमत असते की जगातले मुसलमान आमच्यासाठी एकवटील, एवढी त्यांच्यामध्ये संघटन आणि एकता आहे. म्हणून काळाची गरज आहे की आपल्या जीवनामध्ये आपण संघटित होणं काळाची गरज आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण हे सर्व सोडून दिल्या पाहिजे. समजलं. तर ह्या ज्या छोट्या छोट्या मी तुम्हाला कर्मकांडाच्या ज्या गोष्टी सांगितल्या या आपल्या आयुष्यामधून नष्ट करा. आपल्या घरामध्ये कुठलाही संस्कार असू द्या, मुलाबाळांना तुम्ही पूजेमध्ये घेऊन बसलं पाहिजे. ते आई वडिलांचं प्रथम कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये कमीपणा नाही. आपल्या समाजामध्ये कमीपणा आहे, पुरुष वर्ग विहारात दिसत नाही. बुद्धाचा धम्म, बाबासाहेबांचे विचार काही स्त्रियांसाठीच नाही तर सर्वांसाठी आहे, पुरुषांसाठी. महिलांपेक्षा तर मी म्हणतो तरुणांना, पुरुषांना जास्त गरज आहे. बरोबर आहे. आज वर्षावाद चालू झाला का सगळे महिलाच असतात, तरुण मुलं नसतात. आता ते उपवर्गीकरणाला कोणच पुढे नाही आहे. कसे ते लोक निघाले, मातंग लोक वगैरे आहे का नाही. तर हे सगळं आपल्या समाजामध्ये चालू आहे. आपल्या समाजामध्ये काय काय चालू आहे ते आपलं लक्ष असलं पाहिजे.
आहे का नाही, आणि आपल्याला जाणीवा असल्या पाहिजे, तरच आपल्या शिक्षणाचा उपयोग आहे. बाबासाहेब म्हणतात शिक्षणाचा उपयोग आपल्या हीन दीन समाजासाठी झाला पाहिजे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आपण शिक्षणाचा उपयोग नाही. केवळ पैसा कमवा, नोकरी जॉब मिळवा याच्यासाठी शिक्षण नसते, तर माणूस बनण्यासाठीचं शिक्षण आपल्याकडे असलं पाहिजे. सुसंस्कृत बनण्याचं शिक्षण आपल्याकडे असलं पाहिजे. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी शिक्षणाला महत्व दिले आहे. बरोबर आहे. आणि उच्च शिक्षण घ्या, छान शिक्षण घ्या आणि अंधश्रद्धेतून बाहेर पडा. लक्षात घ्या. तर आज या ठिकाणी या थूल परिवारामध्ये या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम, या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या परिवाराने मला आमंत्रित केलेलं आहे. या ठिकाणी माझी तुम्ही छोटीशी धम्मदेसना ऐकलेली आहे. 2026 मध्ये, बरोबर आहे, 2026 मध्ये सोमनाथ मंदिर लुटलं आणि 2026 मध्ये राम मंदिर लुटलं. आम्हाला शिकवत होते की सोमनाथ मंदिर हे प्राचीन बुद्ध विहारच आहे. आता 3 मजल्याचं बुद्ध विहार सोमनाथ मंदिराच्या खाली लागलेलं आहे. परंतु 2026 मध्ये मोहम्मद गझनीनं 17 वेळा लुटलं म्हणते सोमनाथ मंदिर, पण अजिबात लुटलं नाही. आता लुटणारे कोण हे तुम्हाला समजलंच असेल. आता राम मंदिर कुठं बांधलं? बुद्धाच्याच विहारावर बांधलं. अंजनवन होतं ते. बुद्धाच्याच विहारावर राम मंदिर बांधलं आणि बुद्धाच्याच विहारावर सोमनाथ मंदिर बांधलं. आता 3 मजली विहार लागलेलं आहे त्याच्या खाली. जीपीआर मशीन लावली तिथे, समजलं. तर हे सगळे विहारावर ब्राह्मणाईनं कब्जे केले. आमचे 84,000 बुद्ध विहार चोरले त्यानं. 84,000 बुद्ध विहार कब्जे केले का नाही कब्जे? बुद्धाच्या मूर्त्या गायब केल्या, लेण्याईवर कब्जे केले, बरोबर आहे. आणि म्हणजे 84,000 बुद्ध विहारावरही कब्जे केले. ते सोमनाथ मंदिर 17व्या गजनीला लुटलं म्हणते. हे कोण सांगितलं? ब्राह्मणानं सांगितलं आपल्याला, आपण ऐकलं. अजिबात लुटलं नाही. मला तर असं वाटतं त्यानंच लुटलं असं, बरोबर आहे का? खरी गोष्ट आहे ना ते. मोहम्मद गझनी लिहिलं कोण? अभ्यासक्रमामध्ये सिलेबस मध्ये ब्राह्मणानेच लिहिलं ना. आपल्याला कुठं लिहिण्याचं? त्याने लिहिलं ना, आपण ऐकलं हो लुटलं असं बा. पण आता माहित पडलं या 2026 बा, तारीखही तेच आहे. 2026 मध्ये सोमनाथ लुटलं आणि 2026 मध्ये राम मंदिर. चांगले पैसे जमा होऊ दिले तिथं. ते काय म्हणते, रामाच्या चांदीचे सोन्याचे पावलं, विटा, सगळे बिस्किट सोन्याचे, सब 1400 कोटी लंपास. कारण ते बुद्धाच्या विहारावरच बांधलं ना, आहे का नाही? तर हे आता तुम्ही कल्पना करा, मी 2च मिनिटं बोलतो की हे सगळे 84 ह्या 2 आता या राम मंदिरातलं तुम्हाला दिसलं, बरोबर आहे का नाही? पण भारतामध्ये जेवढे सम्राट अशोकांनी बांधलेले 84,000 बुद्ध विहार, त्याच्यावर ब्राह्मणाने कब्जा केला. तिरुपती बालाजी, पंढरपूरमध्ये मंदिरात कोण बसून आहे? ब्राह्मण. सोमनाथ मध्ये ब्राह्मण, तिरुपतीमध्ये ब्राह्मण. आणि जेवढे काही हिंदूचे मंदिर आहे हे सगळे आपलेच आहे. पंढरपूर सगळं त्याच्यावर ब्राह्मणानं कब्जा केला. आणि हजारो वर्षापासून आपल्या महाबोधी महावीरातले पैशावरही त्याचा डल्ला आहे, म्हणून तर ते विहार सोडायला तयार नाही. 84,000 बुद्ध विहारातला पूर्ण माल ब्राह्मणाकडेच आहे आणि बुद्धगयेचं विहारही ते सोडायला तयार नाही. एकही सोडा का, तिचा आहे माल आम्हालाच पाहिजे. तिरुपतीचा आहे पाहिजे, पंढरपूरचा आहे पाहिजे, सोमनाथचा आहे पाहिजे, जगन्नाथचा आहे पाहिजे, सगळे. म्हणून ते ब्राह्मणाचं एक आरक्षण आहे. मातंगाले तिथं बसवणार नाही. बनव म्हणा पुजारी, बनवत का तिरुपती बालाजीचा बनव म्हणा, जगन्नाथपुरीचा. आणि मातंग आम्ही हिंदू, बरोबर आहे का नाही? तर हे सगळं चालू आहे. हे सगळे मंदिरावर त्याचे आरक्षण आहे. त्याचं आरक्षण हटवलं पाहिजे मंदिरातलं. तिथं कोणही पुजारी राहायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? पण ब्राह्मण म्हणते आम्हीच पुजारी. राम मंदिर बांधून झालं, मेले कोणते लोक? बाबरी मस्जिद पडाला ओबीसी लोक, कोळी लोक, भंगी लोक ना, आदिवासी लोक. आणि मंदिर बांधलं, घुसले कोण? ब्राह्मण. ब्राह्मणानं चोरले. चोरी तर होईच नाही ते म्हणा. चोरी म्हणजे काय, बाहेरून येते ते फोडते त्याला चोरी म्हणते. अंदरच्या कुठं चोर म्हणते? ते तर डाका टाकला त्यानं. सगळ्या गरीब लोकांचे पैसे चोरले. पण कुठेही दान नका करत जावं, सोडून द्या. काही देव नाही ठेवू नाही. देव जर असते त्या ब्राह्मणाने चोऱ्या केल्या असत्या का? आणि चालले आपले बाया तिकडं. काही बाया आहेत तिकडं आपल्या समाजातल्या, या बाबाकडं त्या बाबाकडं. इकडे जाते काही सैलानी बाबाकडं, फरीदवाले बाबा, अवधूत बाबा, गुणवंत बाबा, लखानी बाबा, समजलं का? आणि त्या ब्राह्मणाने तिथं पैसे त्याचाच विश्वास नाही आहे का? त्या रामावर विश्वासात चोरले असते का? त्याला माहित आहे ना हायच नाही म्हणून, हे खोटा काल्पनिक राम आहे म्हणून, बरोबर आहे का? पण आपल्या लोकांचं अजूनही अंधश्रद्धेत काय, बुद्ध वेळाकडे जात नाही लागन तर. पण चालले तिकडं, याच्याकडे त्याच्याकडे, या भावाकडे त्या भावाकडे, इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे. करणीच केली म्हणे. एक बाय दारूतच घातलं म्हणे महापोराला, बामणाच्या पोराला दारूत नाही घालत. दारूतच केलं म्हणे महापोराला, काहीतरी भंतेची काहीतरी धागाच बांधा, काहीतरी कराच म्हणे याचा इला, भंतेची तरी बनवा म्हणजे. त्याला नेऊन तिथे लुटाले, बरोबर आहे का नाही? म्हणजे त्यांची वर घेतलं, दारू पेला पाहिजे चिवरावं, आम्ही मग हे करायचं आहे तसे भंतेची, बरोबर आहे का नाही? तर असे लोक अंधश्रद्धेतले आहे. आपल्या समाजातल्या बाया त्या त्याच्यातल्या. आपण मातंगांना बोलतो, पण आपल्या शिक्षणाचा काही उपयोग नाही. आणि जयंतीला सोन्यानं भरली ओठीन, चालली बाई इकडे नवरात्रीच्या ओट्या भराले. 7व्या महिन्याच्या ओट्या भरणं चालूच आहे तुमच्या. भरते ना रुक्मिणीनगरच्या 7व्या महिन्याच्या कार्यक्रम ओट्या भरणं का माहिती? आपलं वेळ का ते ओट्या भरणं, हिरवा शालू अंबाबाई ते चालली आपली बंगईवर.
कशी तरी भानामती सारखी. काय सुधारलं असं नसतं सांगा, आहे का नाही तुमच्या 7व्या महिन्यात? सोन्यानं भरली ओटी काय गाणं म्हणता, काय नाचतात मग? सोन्यानं भरली तुझी ओटी, मग आता काय 7व्या महिन्याच्या ओट्या भरता? आपल्या का ओट्या भरणं? 7व्या महिन्याचा कार्यक्रम नक्की घ्या, पांढरी साडी घालायला लावा, पूजा करा, परित्राण घ्या, बनतील बळा, झाला संपला. म्हणजे पूजेमध्ये पांढरी साडी, बनतेजी गेला अंबाबाई आता फुला आणि त्या बंगयावर बसते आणि तिची ओटी भरते, ही अंधश्रद्धा नाही आहे का? आहे का नाही? करता का ना तुम्ही? मग सुधारलं का? काय आहे तुमच्या ग्रंथाला उपयोग? काय वर्षावास करता? काय आम्ही बनतील भोजन नेऊन देतो आंबोड्याला, इकडं तिकडं, काय अर्थ? तुम्ही काही प्रथाच नाही सोडल्या तर बरोबर आहे का नाही? आई वडिलांनाच भोजन द्या, नाही बनतील चालते का? बनती काही बनणार नाही उपाशी. काही काही करतात ना, काही काही बाया, खूप बाया आहे अशा, हा खाणे नावत बनतील तिकडे चाललं घेऊन, आई वडिलांनी उपाशी ठेवायचं. एक बाई तर म्हणे काय करतायची म्हणे, आई मला ते खूप भोजन दान देते, भिकू सांगाले आमच्या रामदी गेले इकडे तिकडे, काय करतायची म्हणे, ते सासू सासऱ्याला पा कशी येले करते, खाल देत नाही म्हणे. काय करते त्या बनतील भोजन दान देऊन? चुकलं नाही का नाही? बरोबर आहे का नाही? काही अर्थ आहे का त्याला? आणि आपण बौद्ध धर्मातल्या लोकांनी पिंडदान करू नये. पिंडदान म्हणजे काय? आपण आत्म्याला मानणारे नाही आहे. तर बाबासाहेबांनी जे 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलंय, मेलेल्या माणसाला घास ठेवायचा नाही, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही, आहे का नाही 22 प्रतिज्ञामध्ये? पण काही बाई आता गेल्यावर पा इथं पत्र्या ठेवते. पत्र्या कोणते ठेवते? जे आपल्या बापाले कावळा बनवते. कावळा बनवण्याची परंपरा बौद्ध धर्मामध्ये नाही आहे. समजलं? भुके नवे अन्न, मेल्यावर पिंडदान. तर बाबासाहेबांचं ऐकून आलं का तुम्ही? मी पिंडदान करणार नाही, श्राद्ध पक्ष म्हणजे पिंडदान म्हणजे काय? मेलेल्या माणसाच्या फोटो समोर आणि तिकडे मैत्री समोर पत्राव्या ठेवणं, यालाच तर पिंडदान म्हणते. बाबासाहेबांची साधी प्रतिज्ञा आहे का ते? 22 प्रतिज्ञामध्ये 7वी का 8वी प्रतिज्ञा आहे ना. तर तुम्ही ठेवता का नाही पिंडदान? पिंडदान ठेवणं म्हणजे कावळ्याला बाप बनवणं, आत्मा कोणतरी येईन बा घुसन काहीतरी बटकत नाही, द्या ठेवा तिथं, म्हणजे भावना आहेच, म्हणजे अंधश्रद्धा आहेच. बरं, जिथे एक बाई म्हणे तिथंच पूजा मांडा, म्हणे तिथंच जीव गेला. अरे अंधश्रद्धा, तिथंच मांडा, नाही तर तिथं इकडे देऊच नका. आणि मला बाहेर जागा नाही, नाही तिथंच करा. या सगळ्या अंधश्रद्धेतून आपल्याला जिथं बाबांचा जो कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे, हा कार्यक्रम कायच्यासाठी आहे? नुसतं पाहुण्याले जेवण्यासाठी नाही. त्यानं आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी परित्राण आहे. आणि त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं धम्मदेश नाही का? नुसतं पाहुण्याला जेव घालायचं वाटेन लावणं आहे का? काही लोक तर वाटच पाहतोय कवा जातो म्हणून. ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी वेळ दिला, त्याच्या पूजेमध्ये बसण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, आहे का नाही? 1 घंटा बसू शकत नाही आपण आई वडिलांच्या पूजेमध्ये, बसू शकतो का? ज्यानं आपल्यासाठी एवढं आयुष्य दिलं त्यासाठी 1 घंटा पूजेला नाही देऊ शकत आपण, मग आपण लेकर हो का त्याचे? बरोबर आहे का नाही? सगळे परिवारातले नातू फक्त खाले आणि पोरं खाले आणि सगळे खाले आणि पूजेत बसाले नाही तयार. बरोबर आहे? बाहेरचे लोक धम्मग्रहण करते, घरातले लोक बाहेर, आहे का नाही? काही अर्थ आहे का? मोबाईल काय येऊन राहिले तुम्हाला? कलेक्टरचे फोन येऊन राहिले. बरोबर आहे? मोबाईल स्विच ऑफ केला पाहिजे आपल्या मोबाईल मध्ये, बसतच नाही, बसा हाकलूनच लावतो मी माझ्यासारखं तर बोलतच नाही मग मी. बरोबर आहे का? म्हणजे आपल्या काही कलेक्टरचे फोन येत आहे का? चाललं म्हणजे अर्जंट आहे का खूप? काय कोणाची वाट पाहता तिकडे का? मशी धुवायचे आपलं चालत आहे का नाही? असं बोललं तुम्हाला राग येईल. कोणतं काम आहे? कोणतं फोन आहे? मला तर किती फोन येऊन ठेवला मुका करून फोन. आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी होते, काही राहावं कोणही राहावं, मी कोणालाच सोडत नाही. आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी एवढं आयुष्य खर्च केलं तर आपण 1 घंटा पूजेमध्ये बसलंच पाहिजे. आपलं कर्तव्य आहे का नाही? कोणाची गोष्ट तिथं बसल्या बायांना, आपल्या घरच्या पूजात माणसं लेकरं ना तो सब बसले पाहिजे. इकडे अजिबात उठणार बस, मोबाईल तिकडे डाऊन ठेवून द्या, तिकडे थांबून. इथं खासाठी नसते कार्यक्रम. परित्राण म्हणजे त्याला महत्व असते. परित्राणाला महत्व देत नाही आपण, म्हणून आपला धम्म मागा आहे, लक्षात घ्या. लेकरा बाळाला पूजेत मध्ये घेऊन बसत जा. आई वडिलांचं काम आहे ते. तुम्ही ते बसले नाही ना तर उद्या अजिबात बसणार नाही. ते पोरगी मग धकलावून देईन तिकडं, का धकलावून तसंच होणार आहे. ते तशी येणारच आहे दिवस. बरोबर आहे का नाही? आहे का नाही? ते कुंडलकेशच्या कहाणी सारखंच झालं ते. बरोबर आहे का नाही? तर आपल्या आयुष्यामध्ये, तर आज या परिवारामध्ये हे पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने या परिवाराने मला आमंत्रित केलं. या ठिकाणी थांबतो. भवतु सर्व मंगल, भवतु सर्व मंगल.